अगं तिथे नाही ग, थोडं खाली. आई मला दिवस खूप काम झालं. इथे अगं आई आई मी मूर्ख आहे? तुला काय वाटलं तुझी सगळी नाटकं मला कळत नाही? मूर्ख आहे का मी? अगं मी का तुला मूर्ख समजेन? आणि अगं मी का नाटकं करेन कुठली? आत्या बोल ना, काय झालंय? माझ्याकडून काही चूक झालीये का? हो. सॉरी, खरंच सॉरी. पण काय चुकलंय हे सांगू शकशील प्लीज? म्हणजे पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. शैलेशला माझ्या खोलीत का पाठवलं? ऑफिस मधलं तुझं स्थान तुला परत हवंय म्हणून मस्का लावायला? काय? तुम्ही हे बोलायला गेला होता आत्याशी? का? कशासाठी? मी सांगितलं होता का हा शहाणपणा करायला? अहो, असं करून माझी इमेज आत्याच्या नजरेत कशी सुधारणार आहे? मी प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस काहीतरी गोंधळ होतो आणि आत्या माझ्यावर संशय घेते. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी माझं काम प्रामाणिकपणेच करणार आणि मला खात्री आहे आत्याला एक ना एक दिवस माझं वागणं नक्की पटेल. अरे पण तो दिवस कधी उजाडणार? हो ना. आणि ऑफिस मध्ये मी तुला पिऊन म्हणून रोज असं राब राब राबताना बघायचं का? अरे बाप म्हणून मला काही वाटतं की नाही? ऑफिसमध्ये कुणी काय काम करायचं हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार फक्त आत्याला आहे. करेक्ट आहे. तिला जेव्हा वाटेल तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण तोपर्यंत माझी इमेज आत्याच्या नजरेत सुधारण्यासाठी मी प्रत्येक दिवस, अख्खा दिवस आत्या सांगेल ते प्रत्येक काम अगदी मनापासून काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करत राहीन. ती माझ्या पाठीचा कणा मोडला तरीही चालेल. वीर, तुला अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? तुला अजूनही असंच वाटतंय की माझा डोळा पैशांवर आहे? ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता वीर, मी आत्ता वकिलांना फोन लावून सांगतो की मी सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि मालमत्तेचा संपूर्णपणे त्याग करतो. कर. मी अरे काय बोलतोयस तू? एक मिनिट आहे. हा, मी मिहिर सदावर्ते बोलतोय. मी सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वरचे माझे सगळे हक्क सोडतोय. असे पेपर्स उद्या तुम्ही बनवून घरी घेऊन या. थँक्यू. वंस तू एवढ्या करता मला शैलजाच्या रूम मध्ये पाठवलंस? वकील साहेब, मी बघितलंय, माझ्यासाठी ओके आहे. पण तरी एकदा शैलजा मॅडमना चेक करायला सांगतो. शैलजा मॅडम, आत्या, तू सुद्धा एकदा चेक कर. आणि तुला काही पॉइंट्स ऍड करायचे असतील तर मीर.
मी तुझे आभार कसे मानू मला कळतच नाही. इतके वर्ष तुला ओळखू नाही शकलो ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे. तू इतकी चांगली आहे, इतकी चांगली आहेस की मी शब्दात सांगूच शकत नाही. गरज नाही त्याची. उठ उठ. तू हे जे सगळं केलंयस त्यांनी तुझी शिक्षा कमी. आय नो. 10 दिवस ऑफिस मध्ये तुला हो. मी आले. गाडी काढ. थर थरते नजरेत सारे फड़फड़ते अवखळ से श्वास घे थर थरते नजरेत सारे फड़फड़ते मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते. वा एक मिनिट तुझ्या इतका परफेक्ट नाही जमलाय मला, लेकिन दिल से है यार तो अपना लो. दिस सॉन्ग इज फ्रॉम ऑल ऑफ अस टू आवर लवर्स. आणि दिस सॉन्ग इज फ्रॉम ऑल ऑफ अस टू वीणा, जी फायनली प्रवासी गर्लफ्रेंड झाली आहे. पण खरंच वीणा, तुला आज इकडे बघून ना आम्ही सगळे जाम खुश झालो. आणि फायनली तुझ्या असण्याने आमच्या प्रभासच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं स्माइल परत आलं. कुठे बघू बघू. एक मिनिट म्हणजे काय आता आपल्याला रोज हा स्माइलिंग प्रभास बघायला मिळणार आहे का? म्हणजे काय आता वीणा इथे रोज येणार ना? पण वीणाचे बाबा इथे याला रोज परवानगी देतील का? वीणा, बाबांना माहिती आहे का तू इथे आलेस ते? बाबांना माहितीये. ए हो वीणा, तुझे बाबा काय म्हणाले नंतर? हा म्हणजे आम्हाला माहितीये की तसं तर त्यांनी मंदिरातच होकार दिला होता, पण नंतर नंतर जे काही घडलं, आय होप घरी गेल्यावर ते चिडले नाही आहेत ना तुझ्यावर? गाईज, आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला एक अपडेट द्यायला विसरलो. ऍक्च्युली ते त्या सगळ्या केऑस नंतर वीणाच्या बाबांनी आमच्या नात्याला फायनली ग्रीन सिग्नल दिलाय. क्या बात है, वाह! ये बात है. बर ठीक है. 1 2 का कळे ना कधी कसे मन हरवले तू चांदण्या सवे पापण्यात उतरले. का कळे ना कधी कसे मन हरवले तू चांदण्या सवे पापण्यात उतरले.
तुझशी काजव्याची वाट मनातही जागते, तुझशी सागराची लाट मनातही जागते. सादडे बोले बोलती आजही वाटही अडखळे तू सावराया आजही, तुझशी काजव्याची वाट मनातही जागते, तुझशी सागराची लाट मनातही जागते. काल वीणा प्रवासला भेटायला गेली होती. बरोबर, खरंच वीणा प्रवासला भेटायला गेली होती. नुसती भेटायला नव्हती गेली, तिने त्याला प्रपोज सुद्धा केलं. काय प्रो प्रो कसं असतं चिन्मयी, आयुष्य तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. एक मिनिट काय चाललंय तुमचं? आणि मला असं का वाटतंय की मी आल्यानंतर तुम्ही एकदम गप्प झालात? गप्प? हा, गप्प. कारण मला तुझा राग आलाय. माझा राग? का? 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 हा, कारण तू खूप बदललीस. हो हो हो, खूप खूप बदललीस तू वीणा. हा, बरोबर बोलतोय मामा. म्हणजे नक्की काय झालंय? काय झालंय हे तू मला विचारतेस? तुला मामाची पर्वाच नाहीये. मला काय वाटेल, त्याला कसं सांगावं, तुला काहीच नाही का? म्हणजे माझं अस्तित्वच नाहीये. कमाल आहे बाबा, कमाल आहे. मामा काय झालंय सांगशील का? हल्ली अनेक गोष्टी तू माझ्यापासून लपवायला लागलीस. सिक्रेट ठेवायला लागलीस माझ्यापासून. मी नाही, पण तू जरी सिक्रेट ठेवत असलीस ना, तरी तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तुझ्या कामातला उत्साह, तुझी ही गालावरची लाली, ती गोष्ट लपवून ठेवू शकत नाही काही. मामा, पण हे सगळं कशामुळे होतंय हे माहितीये का रे तुला? नाही बुवा, कशामुळे? ये प्रभास के प्यार का असर है. सगळं सांगितलंस मामाला? नव्हतं सांगायचं का? सॉरी खरंच. मामा, तू विसरून जा बरं. वीणा प्रभासला भेटायला गेलीच नव्हती आणि तिने त्याला ही कसली त्याला प्रपोज करते? हिने त्याला प्रपोज सुद्धा नाही केलं. तू विसरून जा. वीणा कोण, प्रभास कोण, काय करताय? प्रभास,
अगो बाई, कुणीतरी इथे लपून बसलाय का? अरे देवा, कुणीतरी रागावलाय? कुणी काय बोललं का माझ्या प्रभासला? ए, काय झालं? हं? अरे बापरे, राग आलाय का कुणाला तरी? हो, खूप राग आलाय. खूप राग आलाय? मग आता मी मँगोज आणले, ते कोण खाणार? तू मँगोज पण नाही खाणार? अरे बापरे, मग आता मलाच संपायला लागतील मँगोज. खाऊ कमी? मी खाते हा मँगोज एकटी. खर तर हा प्रभास आणि आत्तूचा मँगो टाइम होता, पण आत्तूचा पार्टनरच नाहीये ना इथे. मग आत्तूला एकटीलाच मँगो संपायला लागणार आहेत. काय करणार? मी तर बाबा खाणार आहे, मला मँगोज खूप आवडतात. तुला माहितीये का? वाव, इतके मस्त आहेत ना मँगोज, इतके गोड आहेत. खूप आवडलेत मला. बरं झालं बाबा प्रभास नाहीये माझ्या बरोबर, मला सगळे आंबे तरी खायला मिळतायत. आता प्रभासचा कार्टून मधला हिरो आला ना, तरी मी त्याला देणार नाहीये आंबे, मी एकटीच खाणार आहे. येतच नाहीये प्रभास, जाऊ देच, मीच आता मँगो सगळेच संपवून टाकणार आहे, उरलेले पण. हे काय तू सारे आंबे संपवले? हो, तूच म्हणालास की नाही की तुला आंबे नकोय, म्हणून मी खाऊन टाकले. मला आंबे आवडत नाही, आंबे आवडत. आणि असंही मम्मा, प्रभासवर माझा खूप वेळ फुकट गेलाय, पण आता बास. आता मिहीरच माझं भविष्य. प्रभासपेक्षा कैक पटीने चांगला आहे तो. डॅशिंग आहे, बिझनेसचं डोकं आहे त्याचं, आणि पैसे कमवण्याची अक्कल आणि इच्छा दोन्ही आहे. आणि ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, त्याला माझी कदर आहे. प्रभासला विसरण्यासाठी करतेस ना तू हे सगळं? नाही, त्याच्यासाठी नाही, विसरण्यासाठी तर अजिबातच नाही. इनफॅक्ट प्रभास आणि वीणाच्या कायमचं लक्षात राहण्यासाठी करते मी हे सगळं. माझं नाही झालं ना तो. आता मिहीरशी लग्न करून त्याच घरात जाते की नाही बघ, आणि या दोघांचा संसार सुखाचा कसा होतो हे बघतेच. काय झालं? मला कशासाठी बोलवलं? मिहीर, हे तुमची माफी मागायला आलेत. हे बघा, त्यांना तुमच्यावर हात उगारायचा नव्हता, पण त्यांचं आणि आत्तूचं नातं खराब झाल्याने ते थोडे डिस्टर्ब झाले होते, म्हणून हे सगळं घडलं. इट्स ओके, मी अगदीच समजू शकतो. ऍक्च्युली आत्तू पण खूप डिस्टर्ब आहे. आज सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर तिने ऑफिसमध्ये येऊन एक अत्यंत महत्वाची मीटिंग कॅन्सल केली. प्रभास, मला तुझी मनस्थिती अगदीच कळू शकते, पण प्लीज असं नको वागूस. तुला माझ्यावर राग व्यक्त करायचा आहे कर, तुला मला मारायचंय मार, पण प्लीज आत्यासमोर नको. निदान आत्यासमोर तरी जरा समजूतदारपणे वाग, आणि असा धीर नको सोडूस रे. हे बघ, ती आत्या आहे, ती आज चिडली उद्या विसरली असं नाही होऊ शकत. ए मिहीर, आज तुला कसं मनवायचं ना ते तू मला नको शिकवूस. तुझ्यापेक्षा चांगलं मी तिला ओळखतो. प्रभास, असं काय करताय? ते तुमच्या भल्यासाठीच सांगतायत ना सगळं. वीणा, हे बघ. नाही, इट्स ओके वीणा. मी आजवर जे काही वागलोय त्याच्यानंतर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसणं खूपच कठीण आहे. पण तरीही
ट्रस्ट मी प्रभास, मी खरंच बदललोय. नाहीतर सकाळी तू मला मारल्यानंतर मी तमाशे नसते का केले? मी तुझ्यावर हात नसता का उगारला? आत्याचे कान भरून तुला ऑफिसमधनं काढून टाकायला नसतं का सांगितलं? अरे हे सगळं मी करू शकलो असतो, पण मी केलं का? नाही ना. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी माझी काही मदत झाली तर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसेल. पण प्रभास, एक गोष्ट नक्की सांगतो, आत्याचा तुझ्यावर प्रचंड जीव आहे. अरे खूप प्रेम करते ती तुझ्यावर. आणि तू असा अचानक लग्नाचा निर्णय घेतलास ना, म्हणून ती खूप हर्ट झाली रे, तुटली आहे तू. अरे आणि तीच काय, तिच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याचं हेच झालं असतं. मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, येतो मी. थांब ना, काहीतरी करायचंय मला. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. बघितलं, म्हणजे फायनली आपलं प्रेम जिंकणार. ऑफकोर्स जिंकणार. मग हे सगळं कशाला? अरे असंच गंमत. पण तुला खूप काळजी घ्यायला लागणार आहे ना. मला आता काय म्हणजे बाबा परवानगी देतील, पण तू नीट बोललास तर, नाही तर मग विसर मला. अरे सरळ सरळ धमकी? धमकी नाही रे, समजावतीये तुला. अच्छा. अरे तू अजिबात काळजी करू नकोस. कल देखना इस मनोहर जोगळेकर का कमाल. का असं काय करणार आहेस तू? काय करणार आहे? डायरेक्ट त्यांच्या समोर जाणार आणि म्हणणार, तुमच्या मुलीचा हात द्या. पण शैला, तुझ्या बाबांनी तुझा हात द्यायच्या ऐवजी या हातात चेक फाडून दिला तर? चेक? बाबा चेक का देतील? अगं ते सिनेमात दाखवतात ना, काय इस पर जो रकम डालनी है डाल दो, लेकिन उसके बाद हमेशा हमेशा के लिए मेरी बेटी को भूल जाओ. काय रे? तर रक्कम तुम्हाला भरायला लागेल ना. तू पैसे घेणार आहेस? म्हणजे असं झालं तर काही होणार नाही असं. माझे बाबा की इतके वाईट नाहीये. आणि मी काय म्हणते, तू ना गाजर हलवा घेऊन ये त्यांच्यासाठी. त्यांना खूप आवडतो, खुश होतील ते. अरे म्हणजे डायरेक्ट लाच? नहीं नहीं नहीं, रिश्वत देना और लेना गुन्हा है. मैं नहीं करने वाला. मी नाही. लाच नाही रे. आपण एखाद्याकडे गेलो तर रिकाम्या हाताने जातो का? नाही ना, काहीतरी घेऊन जातो ना. म्हणून म्हणतीये, तू गाजर हलवा घेऊन ये, त्यांना खायला घाल, ते खुश होतील. आणि तसंही तू गाजर हलवा खूप छान बनवतोस. यस, ठरलं. मी उद्या गाजर हलवा आणतो. त्यांनी एक घास घेतला की लगेच तुझा हात मागतो. हे पण मनोहर, तू फक्त बाबांसाठीच डबा आणणार का? नाही, मी 2 डबे घेऊन येणार. एका डब्यात गाजर हलवा आणि दुसऱ्यामध्ये मी स्वतः बसून येतो. काय रे? मामा रे, तू नाही करणार टेस्ट? मामा, मामा. कोण हवंय तुम्हाला? काका नमस्कार. हा, मी वीणा अभ्यंकर. प्रभास सरांना भेटायचं होतं. या 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 ना आत या. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवून आणतो. काका, हे घरच्यांसाठी आणलं. अच्छा, बसा ना तुम्ही. हो, बसा.
हे पाटील जसे बिझनेस मध्ये हुशार आहेत ना तसेच ते इमोशनल पण खूप आहेत. त्यामुळे मीटिंग मध्ये एक संधी सोडायची नाही, लगेच कॅच करायची. म्हणजे मीटिंग पण आपली आणि डील पण आपली. वा आत्या, कमाल आहेस तू. तन्वीची आई वेळेवर यायला हवी. तिचं आणि वीणाचं एकाच वेळी घरी असणं गरजेचं आहे, तरच मला हवंय तसं घडेल. आतू, गुड मॉर्निंग आतू. मी तुझी आत्तू नाही आणि कधी होण्याचे चान्सेसही नाहीत. त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? आतू ते 1 मिनिट. तू मला शैलजा मॅडम म्हणायचंस, समजलं? मिस वीणा अभ्यंकर. वीणा, फोन उचल वीणा. अरे काका, मला जेवण वगैरे काही नकोय. बाहेर कुणीतरी वीणा मॅडम आलेत. शैलजा मॅडम. हॅलो दादा. हा बोला. अरे मनोहर, तुला वीणाचा काही फोन वगैरे आला होता का? मला नाही. का, काय झालं? अरे काय झालं काय म्हणतोस? ती वीणा आज सदावर्तींच्या घरी गेली ना. हो दादा, पण ह्या गोष्टीचं इतकं टेन्शन काय घेताय तुम्ही? मनोहर, अरे असं कसं म्हणतोस तू? तिकडे काय झालंय काय नाही काही कळायला मार्ग नाही. अरे दादा, अहो प्रभास तिच्या सोबत असताना आपल्याला काळजीचं काहीच कारण नाही. आणि तिकडचं काम झालं की वीणा आपल्याला फोन करेलच. दादा, आपल्या वीणावर तुमचा विश्वास आहे ना? हो हो, खूप. मग झालं तर दादा, आधी तुम्ही शांत व्हा. आणि बघा, मला तिचा फोन आला तर तुम्हाला कळवेनच, मी लगेच कळवेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे. त्या प्रभासची आत्या वीणाची वाईट नको वागायला. लग्न काय कुठलीही गोष्ट करणार नाही. त्यामुळे तू हे लक्षात ठेव, आत्याची या लग्नाला परवानगी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे इतके दिवस तू तन्वीला झुलवत ठेवलं होतंस? हे बघ मिहीर, याचे परिणाम वाईट होतील आणि तुझ्या बरोबर शैलजा सदावर्तेलाही भोगावं लागेल. मिसेस सरपोतदार, माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला, पण माझ्या आत्याला बोललेलं मी खपवून घेणार नाही. हो का? आत्याचा इतका पुळका आहे ना, तर तिच्याच ताटाखालचं मांजर बन. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. निघू शकता तुम्ही. आणि तुमच्या लाडक्या लेकीला सांगा की मिहीर त्याच मुलीशी लग्न करेल जिच्याशी लग्न करायला त्याची आत्या सांगेल. वीणा, तू हा जो ध्यास घेतलायस ना, त्यासाठी तुला खूप कष्ट करावं लागणार आहे. बाबा, कष्ट करायची तयारी आहे माझी. आणि कष्टाचं फळ कायम गोड लागतं असं तुम्हीच मला शिकवलं होतं. तू जो निर्णय घेतलायस ना वीणा, त्यात तुला यश मिळो एवढीच माझी इच्छा आहे.
स्वतःला जप बाळा. हो बाबा. बरं तू घरी येतेस ना? नाही, आता रिहर्सलला जाते, ती आटपून घरी आहे. बरं बरं ठीक आहे, सावकाशी आहे. हो. प्रभास, प्रभास काय झालंय? अहो असं खचून कसं चालेल आपल्याला? आपल्याला अजून नवीन अल्बमची तयारी करायची. हे असे रडके सूर लावणार आहात का तुम्ही? वीणा यार, तू एवढी कूल कशी काय राहू शकतेस? मॅडम, ते पिऊनने मला विचारलं होतं की फाईल्स तुम्हाला आणून द्यायच्यात का. मी त्याला हो म्हटलंय. चालेल ना मॅडम? शैलजा मॅडम, काय झालं? नाही तुम्हाला काय झालंय? एक बोलू? बोल. नाही म्हणजे कंपनीचा एम्प्लॉय म्हणून नाही, तुमचा भाचा म्हणून, मिहीर सदावर्ते म्हणून बोलायचं होतं. आय नो हे ऑफिस आहे, इथे तुम्ही बॉस आहात आणि घरातले प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे डिस्कस करायला आवडत नाहीत, तसा आपला नियमच आहे. नाही ठीक आहे, नियमांना कधी कधी अपवाद असू शकतात. बोल. आत्या, आज घरी जे काय घडलं त्याने तू अपसेट आहेस ना? नाही म्हणजे वीणाचं असं सरळ घरी येणं आणि प्रभासने सुद्धा तिला असं येऊ देणं, नाही आपल्या घरी असं घडत नाही ना. आणि प्रभासकडून तर हे अजिबातच अपेक्षित नाहीये ग. त्याने स्वतःहून केलं असेल का वीणाने त्याला भरीस पाडलं असेल हे करायला? एक सुचवू का? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय मी, पण मला असं वाटतं की तू प्रभासला कामावर परत बोलवावंस. माझं ऐकून घे प्लीज. काय होतं आता, प्रभासकडे काम नाहीये, तो घरी असतो, त्यामुळे त्याच्या रिकाम्या डोक्यात सतत वीणाचे विचार चालू असतात. मग तिला फोन करणं, तिला भेटणं, ह्या सगळ्यामुळे प्रभास दुरावतोय आपल्यापासून, तुझ्यापासून. तुझा त्याच्यावरचा राग मान्य आहे मला. हवं तर त्याची केबिन नको देऊस तू त्याला. हा म्हणजे खरंच, पण त्याला आपल्या तुझ्या नजरेसमोर ठेव इथे. त्याने काय होईल, तो त्या वीणामध्ये वाहवत जाणार नाही. मला असं म्हणायचंय की काय आहे, मला तुमच्या दोघांच्या नात्याची खूप काळजी आहे. मी इथे ऑफिसमध्ये, मी इथे काम करतो, त्यामुळे मला डिस्टर्ब करायचं नाही. आणि मी फोन कट करतो याचा अर्थ कळत नाही का तुला? वाव दादू, तुला शुगर फ्री ब्लॅक कॉफी लागते ना रे? लग्नानंतर कठीण आहे तुझं. गोड कॉफी प्यायची सवय नाही, कसं होणार? काय कसं होणार? मी वीणाला सांगेन ना की विदाऊट शुगर ब्लॅक कॉफीच कर म्हणून. अरे पण तिच्या जो हातात गोडवा आहे ना, तो एवढा आहे की साखर टाकायची गरजच लागत नाही, कॉफी अशीच गोड होते. दादू यार, काय हलवा केलाय तिने, कमाल. म्हणजे तुझ्या हातातला गोडवा असा ओतलाय तिने या हलव्यामध्ये, अल्टिमेट लागतोय यार. वहिनी मान लिया तुझे, कमाल. लग्नानंतर वहिनी जेव्हा घरी येईल ना, तेव्हा मी तिला रोज असे मस्त मस्त पदार्थ करायला सांगणार आहे माझ्यासाठी, आणि मस्त बसून मी खाणार. इतना तो बनता यार मेरा. मिकी ऐक ना, आत्तूची परमिशन मिळाली नाही ना तर काहीच होणार नाहीये. मुळात ना आत्तूची मान्यता मिळायला हवी आमच्या लग्नासाठी.
मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही मनवताय का तिला? येतंय का तुम्हाला मनवता? अरे गाजर हलवा केला होता यार तिने एवढा मस्त, ती संधी पण गमावलीत तुम्ही. मी गॅरंटीने सांगते, एक घास जरी आतून या हलव्याचा खाल्ला असता ना, जे मागाल ते दिलं असतं तिने. काय यार तुम्ही पण, मी होतं ना तर झालत नसतो असं. खाल्ला असता तर कशाला, अजूनही खाऊच शकते की, अजूनही वेळ नाही गेलीये. म्हणजे वेट अँड वॉच.